आहे. हाय गाय, जस्ट आता निघालो मी आमच्या ऑफिसमध्ये. तर आता तुम्हाला समजेल आज ट्रॅफिक किती आहे इव्हनिंगच्या या टाईमला. आमच्या ऑफिसचा ही आमची बिल्डिंग. केजल्या थांबे कोण त्यांना मग माझ्या बसचा बस प्रतीक मग कमी मग त्याला बोलायचं ना सोड. तो सोडतो हा बरं बरं आहे. हाय गाय, जस्ट आता आम्ही निघालोय बघा. हा बोलायचं ना, सोडलं ना सरांनी. अरे आपले बॉस चांगले. जरा आम्ही टाइमपास करत निघतो आता. तेजल आणि मी आहे ते टाइमपास कर. हां कॅमेरा चालू आहे ना, का बोलू नको फक्त काय. हां आता काय ना काहीतरी बोलशील, रेकॉर्ड होईल मलाच बोलशील. वाव गाडीवर मर्सिडीज. आवाज काहीच नाही आला. माईक मागडा असणार ना, तर हेल्मेटला काय ब्लूटूथवाला. ब्लूटूथचा माईक आपल्याला हे करावं लागेल, नवीन घ्यावं लागेल. ह्याला सपोर्ट करायला पाहिजे ना. मग अरे वा, मोबाईलला कमी कर, डबल पण ह्याच्यामध्ये करून घेणार आहे. हा आपला हाय कॅमेरा बरा आहे, पण ह्याच्यामध्ये हा आपल्याला कॅमेरा बरा आहे. येणं तर लक्षच ना त्या. हा रे लक्ष नव्हतं त्याचा. बघ त्याची इथेच जाम लागला. तिथून पण सेम होतं रे कधी कधी. ऑटोला नसतं तर मग गेलो असतो.
ऑटो तर जास्त, बाईक तर काहीच नाही. चलो बारा जाऊया काय? नको. काय बोलते? काम भाई अरे 2-3 सेकंदासाठी कसलं करायचं? बघा इथे थोडा ट्रॅफिक आहे, पाठी एवढा नव्हता. आफ्रिकाची येतात अजून. निगरू आहेत, निगरू पहिल्यापासूनच आहेत. आता आपण आपली कंपनी कुठली? चायना. ए चायना आहे विस्ट्रा. मग अरे येतात ते कोण आहेत मग? चायनीज. अरे चायनीजच आहेत. अरे चायनीज आहेत ती, काय काय जण येतात ती. हो तिला आयडिया आहे रे. हां बरोबर आहे. त्याचा चेहरा लगेच समजायला येतो ना. त्याचा चेहरा लगेच समजायला येतो ना कसे ते. हां बरोबर बोलली. हां हे बघा गाईस, सेजल बघा काय काय बोलते. तुम्ही ऐकलं असालच. हा नवी मुंबईतला वाटतं का बाईक गेला. हा ही क्रॉस बसले बघ किती, ती बाई पडायची ती बघ. पडायची बिचारी. नको तू सांगशील का आणि बाई करायची माहिती आहे ना. हा पडणार नाही, पण तिथे पाय बरोबर सेट केला नाही दोन्ही बघ. हो नाही क्रॉस आहे. हा 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 म्हणून तू छोटी अवेंजर बाईक बघतेस काय. हा तुला ऍक्टिव्हा येते ना. सिरियसली येते. हा मला नाही वाटत. काहीतरी पोचतात का. बुटले बुटले तेजल बुटले
शपथ जाईल का आपली गाडी गेली. हो कट मारली आम्ही पहिल्यांदाच एवढी मोठी कट मारली. हो भावाजीन शिकवला ना माझ्या. हॅलो हाय बोल बोल. हो उद्या काय हा स्टेडियम चालू आहे. हा बरोबर ठीक आहे चालेल. हो हो चालेल सांगतो मी. हो 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 ठीक आहे ओके. हां हो बरोबर हो हो चालेल ओके ओके. अरे उद्या मॅच असेल आमच्या इथे. हाय गाईज कोण उद्या येणार असेल आमच्या नवी मुंबईत तर लवकरात लवकर सांगा. आमचा शॉप आहे नवी मुंबईत. अरे स्टॉप बोललो स्टॉप नाही बोललो मी. आणि अजून एक शॉप आहे. अजून एक आहे मावशीने पण चालू केलं ना. हो मावशीने नाश्त्याची स्टॉल टाकली आहे. अंबिका नाश्ता कॉर्नर. पोहे ते ना मराठी आयटम सर्व. पोहे मिसल वडापाव चुरापाव राहिलेला चुरा भजीपाव. अजून काय पाहिजे तुला. उद्या रात्री मी बसणार आहे. उद्या चहाची स्टॉल टाकणार आहे. बघूया चालली पाहिजे. आता असं प्लॅटफॉर्म चालवतो आहे. चला आपण हां कोणापासून ओके. अरे मध्ये येत ना त्याच्यामुळे जाम झालं तिथं. ह्या मध्येच पार्किंग लावतात ना त्याच्यामुळे पण जाम होतं. आज इथं असेलपापर्यंत यायला आम्हाला एवढा जाम लागला आहे. असेलपा जागृतीला मग किती असेल विचार करा राजा भरपूर जाम आहे. जाम बघ किती पुढे काय भरला. राईट माणसं एवढी रस्ता आहे. राईट म्हणून जाऊ नये शकत. हां चलो 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 चलो. अरे आज हे पण आहे बघ ह्याच्या मुलं समजलं प्रचार. इथं जामाने मध्ये असते अर्धवट. हो हो तू ते बोलतेस ते सर्व ऐकतात. पैसे देतात ते. तू घेतलेस का पैसे कधी.
हो हो, आपण कामाची माणसं. हां बरोबर आहे. आपल्या इकडची काका माणसं पैसे देऊनच होत करतात, बरोबर ना. अरे हां, अजून पैसे देऊन करण्यापेक्षा तू काम काय कर. असं थोडी ना, असं पैसे घ्यायचेच नाही ना भाई. अरे मग पैसे घ्यायचेच ना तुम्हाला, उगाच कसले घेता. बसवाला आहे ना मधी. हाय गाईज, आज भरपूर जाम आहे, तुम्ही बघतच असाल. खूप जाम आहे रस्ते. पण आपल्या नवी मुंबईला जात पण तर 1-1.5 तास नको लागायला वाटतं. आज तेवढाच बघूया. जस्ट आपण जागृती नगरला पोहोचलो आहे. थोडा आहे जाम पुढे, पण ट्रॅफिक आहे थोडा, रुटीन ट्रॅफिक आहे. आपण आता पोचतो आहे, घाटकोपरला पोचतो आहे. घाटकोपर मेट्रोला. आपल्याला मेट्रो स्टेशन तर इथं नाही जायचं, आपल्याला पुढून जायचं डायरेक्ट पुणे नवी मुंबई. आपण पंतनगरमध्ये जाणार आता. एवढं आम्हाला मुंबईकरांना आम्हाला ट्रॅफिकमध्ये जाऊन यावं लागतं. आम्हाला असं कामाला जातं. बघा तुम्ही किती आम्हाला मुंबईकरांना त्रास आहे ट्रॅफिकचा. वर्किंगसाठी आम्ही असं जातो येतो रोजचं. हॅलो बोल. हां हां ताई बोल. आहेत दुकानात असतील, घरी असतील, घरी असतील. बघ मी घेऊन येतो, थांब घरी. थोड्या मिनिटांनी येतो, 1 तासाने. हो 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 ठीक आहे सर. हो घेऊन येतो. चला आपल्याला मंगळसूत्राची ऑर्डर आली आहे मंगळम गोल्डची. तो आपल्याला आता बूम
आता जरा कियाला क्रॉस करूया आणि सुझुकीला क्रॉस करून जाऊयात. नाही, सुझुकीवाल्याने मध्ये कॉर्नर दाबली आहे. हो, तरी मग सुझुकीला क्रॉस केली आहे. चलो, हो हो आपण आलो आहे आता. तर तुझ्या एरियाचं नाव काय? अमृत. आपण आता जस्ट अमृतनगरमध्ये जातोय. अमृतनगरचा व्ह्यू बघा, नाईट व्ह्यू. आपण अर्ध्यातच जाणार आहे अमृतनगरमध्ये. मग अर्ध्यामध्ये जाणार आहे अमृतनगर. पूर्ण कॉर्नर पण अमृतनगर असेल ना. RCT जवळ आहे का RCT इथून? हा, अरे बाबा. चलो काय, आपण आता हा अरुंद रस्ता आहे म्हणून जाम आहे एवढा. छोटा रस्ता आहे, त्याच्यात माणसं विदाऊट इंडिकेटर गाड्या मारतात आणि त्याच्यानं काय समजत नाही आहे. नीट गाड्या मारल्या ना मग तुम्हाला पण अंदाज येईल रस्ते कसे असते. तर आता जरा मोठा रस्ता झाला आहे. बघा डोंगर, बघा डोंगरावर लाईटी बघा. माणसं राहत असतील ना ग वरती? एवढी राहत असतील बघ ना, किती वरती माणसं राहत असतील ना वरती. बघ लाईटी बघ. काय खंडोबा टेकडी मंदिर आहे का? जाऊन आलीस तू? मग जाऊन यायचं ना. ती इथे राहून तुला काय उपयोग आहे? मग मी एवढं किल्ल्यावर जाऊन आलो. मी रायगडला, तर रायगडला गेलीस बोललीस. हागऱ्याने कॉल केला. सागर दीक्षित. चल उचलतो आता जाता. हॅलो सर, हा बोला ना. हा 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 ओके. ओके ओके. हाँ म्हणजे आमचं हां आता आता ऐका ना. आता कसं मग अकाउंट क्लोज झाला ना तर आपलं एक्स्ट्रा ॲग्रीमेंट रिलीज होणार त्यातून. ओके, एक्स्ट्रा ॲग्रीमेंट क्लोज झाला तर डायरेक्ट तुमच्या सिग्नेचरी येणार. तुमचा असेल ना BR दिलेला. हां बोला ना. हां आमचा इथून गेला आहे का? ओके, मला पाठवा ना. मला चेक करावं लागेल माझ्या बँकिंग टूलमध्ये. हो हो ठीक आहे, मला शेअर करून द्या ना. मला मार्क नसेल ना मिळतो. हां हां ते सर्व पाठवून अटॅचमेंट असेल तर आपण पाठवा. म्हणजे माझं विचारतो इंटरनेटमध्ये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
तर आपल्याला बरं आहे. आता पुढे जाम होतं. आता पुढे पूर्ण जाम लागला. पूर्ण जाम झाला आपल्याला. पुढे पूर्ण आता सिग्नलही झाला. कुठली गाडी गेली नाही. बघा पूर्ण जाम झाला सिग्नलला. काय माहिती कोणी गाडी टाकलेली नाही. कोणी पण ऑपोजिट साईडने गाडी टाकतो विदाउट ह्याच्यात, त्यामुळे जाम पडतो होतं. चालू झाले आता अचानक ते चाललं असलं डायरेक्ट कामात एक साईड का ब्लिंक करतो माझी आयडिया नाही. पहिल्यांदाच असं घेतल्यापासून जातो ब्लिंक करतो. अर्जंट ब्रेक दाबला असेल म्हणून माझ्या बाईकची वेगळी साईड चालू होतं. बघूया. ऑटोवाले मध्येच थांबतात ना बघा, एवढ्यासारखे थांबतात बघा. आता तुम्हाला जास्त वेळासारखं थांबतात ना. विदाउट इंडिकेटर तुम्ही थांबायचं नाही, इंडिकेटर घेऊन थांबा ना बघा. विदाउट इंडिकेटर मला थांबतो. सारखा माणूस बात असतो. हे कसं समजलं या माणसाला. अरे बाबा जास्त मुंबई नवीन मुंबई कुठं पण जा तुम्ही सर्व असतील त्याच्या ऑटोवाले. बसवाल्याला मध्ये थांबतो. मला चार्जिंग लावलीच ना आपली बघा नॉनस्टॉप 1 तास आपली झालं आहे कॅब. त्यामुळे रेकॉर्डिंग केलं ना सकाळी आपलं 1 तासाची रेकॉर्डिंग मिळाली आणि आता आपल्या त्यामध्ये दुसरी रेकॉर्डिंग चालू केलं आहे विदाउट चार्जिंगला. तर बघूया आपण किती टाईम जाऊ शकतो ती.
जस्ट आपण आता घाटकोपरच्या राईट मारतोय. आपला डायरेक्ट आपण मानपूरला जाऊ. अंबरमाळ रोड लागतो ते मला तर अंबरमाळ साईडने जाणं मारायचं राहायचं. आता बघूया आपल्याला किती टाईम लागतो ते. 1 तास लागतो, 1.5 तास लागतो, अर्धा तास लागतो, ते आपल्याला माहीत नाही. बघूया आपण काय ते. एबीएसमध्ये ॲक्टिवेट झाला वाटतं. गेली बघा, एबीएसची लाईट गेली आहे. काय माहिती मगाशी काहीतरी मी जोरात पंच केला असेल ब्रेक म्हणून तसं झालं असेल. एबीएस लाईट क्लीन करत होते. मला आता आयडियावाली वाटली की आपण हे करून बघूया, बॅन चालू करून बघूया कुठे जाते जाते. पण ते गेलं आहे आपलं, जे एरर येत होतं एबीएसचं ते गेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण डीमार्टच्या साईडला जाणार आहोत. तिथे पुढे डीमार्ट आहे घाटकोपरचं. खूप जाम आहे आज, खूप जाम आहे रोड. वाटलं ना मला एवढा असेल जाम, पण आज खूप जाम आहे रोडला. हे बघा ना, गाड्याच बघा, गाड्या आज एवढंच, उद्या किती असू शकतं विचारही करू शकत नाही. बघूया उद्या लवकर उठलं तर ट्रेन किंवा आपल्याला रेग्युलर नाही तर आता बाईकचा पर्याय नाही आहे ट्रेन उठलं तर. पुढे जाम असल्यामुळे घाईकडून कुठे जायचं आपल्याला, काही जाम पण. आता बघूया आपण मानपूरला जाताना लेफ्ट मारा, तिथं गर्दी कमी असेल तर बरी, नाही तिथं पण जास्त असेल तर वाट लागली तर बरं. ए रे माझ्या मागण्या, आता काय बोलणार, बोलण्यासारखं काहीच नाही आहे. नॉर्मल गर्दी होती, जास्त नव्हती. बस राईट मारतो तर आपण लेटनी जाऊया पेक्षा. टाटा आपण लेट मारून जायचं, आपण लेट मारून जायचं. चलो वातावरण चेंज. मुंबईला जायला गर्दी आहे थोडी, नाही मुंबईत जायला गर्दी कमी झाली थोडी. म्हणजे मुंबईत यासाठी जाण्यासाठी माणसांची गर्दी बघा किती आहे. आता आपण पुढे जाऊन बघू. बघा नवी मुंबईत पण जायला आहे गर्दी.
आहे बघा पुढे गाड्या तुम्हाला दिसत असतील, लेपला जात असतील त्या गाड्या. आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे आणि मानपूर हायवे पकडायचं आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग कशी वाटते माझी, मी या करतो त्या, आणि तुम्हाला कॅमेऱ्याची क्लॅरिटी आवडली का बघा. मी विदाऊट एडिटिंग करतो, थोड्या दिवसांनी एडिट करून टाकेल थोडी. मला पण थोडं कामाचे तर टाईम नाही भेटत आहे, तरी पण मी ट्राय करतोच थोडं तरी. मी कसा नॉईजचा हे करतो आता, जर हवेचा आवाज येतो ना तेव्हा त्याच्यामुळे ना ह्याचा पण आवाज येत ना आपण जे बोलतो त्याचा. आणि मी काय करतो तो नॉईज कॅन्सल करतो बाजूचा आवाज, आणि बाकी हे करायला थोडा टाईम लागतो. तो मला एक असा ॲप पाहिजे की दोन्ही मी एकत्र होते. गर्दी आहे पण चालेल, एवढी ओके आहे. आता आपण जाऊ अर्धा तास आपल्या घरी. मला तिथून एक ऑर्डर द्यायला जायचं आहे किंवा घ्यायची पण आहे इमिटेशन ज्वेलरीची. आता बघूया काय घेतात काय नाही घेत आहेत ते. बघूया तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेल, घेतली बाय चान्स व्हिडिओ तर, आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू पण घेईल तुम्हाला आमची ज्वेलरी आवडते की नाही असं. हा जवळ खराब आहे हवेचा, बाकी ऑल ओके, ऑल इज गुड. जस्ट आपण क्रॉस केला आहे, सिग्नल बरं झालं आपण वाचलो. सिग्नल हे नाही झालं का बोलतात, स्टॉप नाही झालं. पण लेफ्ट म्हणूनच जाऊया, लेफ्ट साईड जरा चांगली आहे आणि दुसरी पण स्लो जाते या रस्त्याने. आपण आता मानपूरला पोचू. हा मानपूर ब्रिज आहे. मध्ये थांबवली का तेव्हा थर्ड गिअरवरती आपण आता चालवत आहे गाडी. मला परत एक हेल्मेट घ्यायचं लागेल, खूप एक्सरसाइज घ्यायचं मला, रायडिंग जॅकेट आणि हे सर्व घ्यायचं. आता घेईल थोड्या दिवसांनी. डायरेक्टली चाललेली आहे तर ती टाकू नाही शकत, आपल्या इमेल सर्व आहे. तो आता बघूया आपल्या कधी येतील एक्सरसाइज. पण मी एक एक वस्तू घेणार आहे माझ्या मते. मी आता रायडिंग जॅकेट आणि पॅक ते एकत्र घेईल, आणि हँड ग्लोव्हजचं मी आता बघते ह्या महिन्यामध्ये. मग हळूहळू आपण एक एक वस्तू घेत जाऊ. त्याला आपल्याला इम्पॉर्टंट तेच घेतो आहे मी.
जास्त काय घाई नाही करत किती वस्तू ठिकाणी. आपली पहिली सेफ्टी, त्या सेफ्टीसाठी घेतो मी. हँडरोज पण मी बघतो 1000 नाही तर 500पर्यंत एक जोड. जर 2 जोड भेटल्या मला कमीमध्ये 1000पर्यंत तर बरं पडेल. पण बघूया, आपण जास्त हे नाही करू शकतो. बघा बसवाले बघा कसे चालवतात, तुम्ही आता बघितलं असं. अरे राईट साईडला जागा आहे ना थोडीशी, तिथं घ्या ना. लेफ्टला कसं दाबता उगाचे तिथं ते माणसं पाठणं हे करतात. आता तुमच्या बसमध्ये माणसं नाही नसतं ना प्रॉब्लेम देतो. उगाच प्रॉब्लेम देतात. लावून गाली गडीची काढी नेसून रस्ता साफ केला आणि मातीतून उचलली ना कॉर्नरची, जसं पाहिजे तसं साफ नाही केला रस्ता. बघा रेती दिसतच असेल तुम्हाला. अजून आपल्याला 10-15 मिनटं लागतील क्रॉस करायला. ह्या स्पीडने जे होतं मानसूरपर्यंत पोहोचायला. हा मानसूरच लागतो, पण एरियाचं नाव काहीतरी अलग आहे. आयडिया नाही घ्यायचं. बुलेटवाल्याला बघा लय जाम केलं. बघा मी लेफ्ट मारतोय आणि तो लगेच गाडी टाकतो. विचार करा बुलेटवाल्याला घाई किती आहे त्या ह्याच्या पुढचा. तुला जायचंच आहे, तुझ्यामुळे दुसरा नको ना त्रास देऊ आम्हाला. आमच्यासारखे पूर्ण धूल आहे रस्त्यावरती. काय गव्हर्नमेंटने साफसफाई केलं नाही बोलतात आम्हाला ओढतात. कुठल्या अँगलला आम्ही यांना वोट देऊ? काय भाजप आता तुम्हाला एवढा वोट देऊन काय केलं तुम्ही? रस्त्याची तर काय काम नाही केले, काय नाही केलं. अजून काय आता हे रस्ते असतात बघा. तुम्हाला इथं व्हिडिओ पाठवला रस्त्याची, तुम्हाला समजेल रस्ते कसे ते. सगळे बेकार रस्ते. साफसफाई केली, अशी साफसफाई करतात बघा रस्त्यावर बघा. तुम्ही बाईकवाल्यांचा दिवस असेल का? एक तरी गव्हर्नमेंट चांगलं काम करा ना. आता गाडी थोडी पण फास्ट मारता येते ह्याच्या रस्त्यावरती रेती असल्यामुळे. कॉर्नरला दगडी छोटी छोटी. जरा पुढचा ब्रेक तरी दाबला ना टायर डायरेक्ट स्लिप मारू शकतो. आपल्याला पाठच्या ब्रेकनी थोडी कंट्रोल करायला लागते. धीराने ते डाऊन करून बघा. आता आम्ही सर्वांनी फास्टमध्ये अचानक बघा कसं हे आलं, स्टॉप झालं कसं. त्याच्यामुळे आपला कंट्रोल करायची आयडिया असेल ना तर तुम्ही गाडी फास्ट मारा, नाही तर स्लो मारली तर चालेल. दुसऱ्या वेळेला आला रस्ता द्या फक्त. कॉर्नर मारू नका जाऊ जास्त.
ब्रेकवरती पाय ठेवून नका जाऊ बघा. ह्याने बघा, हा काय चूक करतो बघा, ब्रेकवर पाय ठेवून गाडी निघतो फाटकन. तुम्ही कसं आहे बघा, नॉर्मल याच्यात का ब्रेकवर पाय ठेवल्याने ब्रेक पॅड दिसतो, म्हणजे हे होतो काय घासतो. खूप काय नाही घासून हे तर तुम्ही एवढं 800 ते 900 रुपयाचा ब्रेक पॅड पाहतो टाकता गाडीमध्ये, फुकट जातं ना ते. काय होतं आता गाडी निघतोय ब्रेकवरती पाय ठेवून, आणि ब्रेक कसा लावला समजत नाही ना मला. हा ब्रेक पुन्हा ब्रेक दाबूनच चालवतो का. आता अचानक थांबला तर मला काय समजणार आहे बघा. समजला आपल्याने ब्रेक दिला परत दिला बघा. आता समजला ब्रेक लावला तर नॉर्मल पाय ठेवला ब्रेकवर. आपल्याला जाऊ दे, त्याला आपल्याला घासून पाहिजे. ओके, आपण निघालोय पुढे. खूप इझिली आपण निघालो आता. थोडा नवी मुंबईत रस्त्यांचे इश्यू आहे, पण कसं माहिती आहे का, रस्ते साफसुथरं जास्त हे करायची गरज नाही आहे. बघा बघा हॉर्न दिलेला फास्ट मारलेलं, पहिलाच मारलेलं काय झाला. जेडे बघा हे असे फालतू परत. अरे हात दाखवून का, तुझा हात दिसतोय का त्यांच्यामुळे दुसऱ्यांचे हा बाबा जा. आपण बाबा मध्ये नाही टाकायचं, आपण थोडी स्लो जातोय. मला वाटतं याला जायचं आहे. का लेटला मारतो त्यालाच माहिती एवढा सगळा नॉनसेन्स डंकी भिंगूर माणसाचं, मूर्ख माणसं. हा बघा आता टाकतोय गाडी, इंडिकेटर विदाउट इंडिकेटर गाडी टाकतात. त्याला माहिती आहे पाठी माणसं गाडी टाकायची गरज आहे काय. हा बघा फोनवर बोलत चाललंय ना, तेव्हा लागतो. नाही ना, फोनवर बोलत चालला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात बघा. आता ह्याच्यामुळे आपल्याला वाटलं की चांगलं हे करतं, तसं नाही आहे. धपाकतं बघा. हा रस्ता थोडा मध्ये खराब आहे, गाडी जोरात आपटते. जो नवीन आहे त्याला नाही समजणार, जो जुना आहे रस्त्यावरती येणार आहे त्यालाच फक्त माहिती आहे. मला वाटतं नवीन चालला आहे माणूस, तो त्याला आयडिया नाही आहे तर मध्ये रस्ता खराब आहे म्हणून तुम्ही गाडी फास्ट मारली. पण आता असं झालं की एवढी थंडी लागते, गाडी लय थंडी लागायला लागली. थंड झाला, खूप थंडी लागायला लागली. आता थंड झालं वातावरण आहे, खूप थंडी वाजते. थंडी भरली अंगामध्ये. जाऊ दे, स्कूटीवाल्याला जाऊ दे. लगेच अचानक थंड एवढं वातावरण झालं ना, बस आपण ब्रिजवरती चढलो ना, लगेच गरम वातावरण लागेल थोडा. बघा तिथून अर्धा आपला मानपूरचा अर्धा ते आपला ब्रिज वाशिम ब्रिज त्या म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रस्त्यावर थंडी आहे. 50च्या स्पीडला तरी एवढी मला थंडी लागते. कुरी गाई माझी कुरी माझी कुरी गाई माझी कुरी बघा आपला वाशी ब्रिज पूर्ण खाली आहे. या रीतीने तुम्ही बघूच शकता आपले दोन्ही ब्रिज बघा पूर्णपैकी खाली आहे. चलो गाय, खूप दिवसाने असा रोड भेटतो आपल्याला गाडी चालवायला, खूप दिवसांनी. आय थिंक 15
ते काढताय हा बघा. हा गेला आपला NS वाला रायडर गेला. जाऊ आता आपलं स्पीड डाऊन करावं लागेल. आजची गाडी संकटात नाही असं आहे. घाई नाही करायची आपण, आपल्याला स्लोच जायचं. बघा आपल्याला स्लो स्पीड डाऊन करायचं. बघा मी बॅक ब्रेक दाबतोय स्लो करून दाबून ठेवतोय. तो आता मी आता काय करेन माहिती का, मग ब्रेक पण डायरेक्ट कमी नाही करायचं, स्लो ब्रेक दाबून नाही करणार. बघा एक ब्रेक उतरवला, गाडी कंट्रोल आली, परत ब्रेक दाबून कंट्रोल करायचं. मजा येते ना आवाज काढायला. आता बघा अजून कंट्रोलमध्ये आली गाडी. फर्स्ट आली, सेकंड टाकली. आपण आता पोचलोय कुठे बघूया. आता थर्डवरती आहे आपण. फ्रंट ब्रेक आहे, तर गेअर टाकला आहे आपण. मला बोलायची सवय नसल्यामुळे माझं जरा बोलताना अडखळण्यासारखं होतं, पण तुम्ही समजून घ्या मला, आपल्या मराठी यूट्यूबरला. हो थंडी लागली इथं पण थंड आहे. बघा आपल्या ब्रिजवर काय थंडी नाही लागली, आपण 70च्या स्पीडला होतो. पण इथं बघा ब्रिज जरा टोल नाक्यापर्यंत आता अचानक थंडी एवढी लागली ना, बस स्पीड नसून पण गाडीला एवढी थंडी लागते. तर गरमी झाली चालू. बघा हा एक ऑटोवाला बघा. गावती पुन्हा नव्याने नाहीतर देवा मी जातो नाहीतर देवा मी जातो. मला गाणी एवढी आयडिया नाही, पण जे आता तर ते बोलतोय मी. हां प्लस हेडफोन लावले त्याच्यामुळे जरा हे आपल्या राईट साईडला बघा. वाव मस्त जिमी नेक्सा मस्त गाडी आहे बघा. गाडीचा कलर पण बघा किती सुपर दिसतोय असं बघायला गेला तर. सुपर कलर घेतला मित्रा. झेंडा फडकला नाहीतर देवा मी जातो मल्हारवाडी रंगावी भरून. नाहीतर देवा मी जातो नरवाडी. अरे बस आपल्याला इथून स्लो न्यायचे. रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला या रस्त्यावर एकदम स्लो गाडी न्यायची आहे. आता तुम्हाला नवी मुंबईचा एकदम बेकार रस्ता दिसणार आहे, तो तुम्ही वॉच करा. आणि आता बघा चालू झाला आहे बघा धूम. अरे वा गव्हर्नमेंटने रस्ता साफ केला आहे. कसं काय गव्हर्नमेंटने एवढी काय बोलत त्याला काम चांगलं केलं आता. हो वा रस्त्याला थोडा काम झालं, पण मध्ये काय ठिकाणी काम झालं नाही. कॉर्नरला रस्त्याचं काम केलं गव्हर्नमेंटने. जे हे आलेले ना टेम्पू काढलेले, ते टेम्पू काढले आहेत गव्हर्नमेंटने. फक्त मध्ये टेम्पू काढले बघा. हा एक आहे मध्ये, हा एक 2-3 टेम्पू काढला बघा. हा मध्ये स्लो झाला आहे 2 जण बघा. 4 व्हीलरवाल्यामुळे असं इश्यू होतो. 4 व्हीलरवाले स्लो मारले गाडी. तुम्ही बोलत असाल विषू बोलतो, तो इश्यू असणारच ना. कोण ना कोणतरी चूक करतो, त्याच्यामुळे आपल्याला फटका बसतो. आता मीही करतो कधी तुम्हीही करता चूक. मी असं नाही बोलत मी चूक नाही करत, गाडी करत होते पण आपण एवढी मोठी नाही चूक करत त्यांना कोणाचा ॲक्सिडेंट व्हायला. उदा
चला चालू झालं. लेडीजचा मॅच चालू आहे. गेम ऑन इमोशन. काय तिथं आपण चहाची स्टॉल लावणार आहे. जर कोण येणार असेल तर त्यांनी आपल्या स्टॉलवरती यावं. आपल्याला घरगुती चाय भेटेल आणि प्लस तुम्हाला ब्रँडवाला चहा पाहिजे असेल तर तुम्हाला दुसरीकडे पण ऑप्शन आहे. पण घरगुती चाय पाहिजे असेल कोकणी टाईपमध्ये तर तुम्ही आमच्या कोकणातल्या चहावाल्याकडे येऊ शकता. अंबिका स्नॅक्स कॉर्नर माझ्या मावशीने चालू केलं आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही या. बाकी मी कोणाला फोर्स नाही करू शकत. चला आपण आता आलो आहे. चांदपाडा क्रॉस केला. आता जुईनगरमध्ये एंट्री मारतोय. बरोबर अर्धा तास लागला आपल्याला इथे यायला. अजून 10 मिनटं लागतील. 10 मिनटांना 15 मिनटं बघूया आपण कसं काय ते. गोंधळी हा चला जरा गेट खाली करू द्या. हा आता गाडी बरोबर उदो उदो माईचा उदो माईचा उदो उदो नको. आपण त्या रस्त्याने नको जायला. आपण ह्याच रस्त्याने जाऊया. तो रस्ता मध्ये खराब आहे. सगळ्या गाड्या बघा धाम करत आहेत. आता खराब आहे. म्हणजे मी जॉईंट करून वर खाली केलं त्याच्यामुळे रस्त्याची वाट पाहिजे. बाकी रस्ता ओके. बघायला पण टेमुक आलेत मध्ये मध्ये. रस्ता ओके बोललं तरी बघा ते आहेत त्याला वर खाली ते मुका आले सर तुला बघा आले का आता करायचं बाबा. आता पोचतोय मी 5-10 मिनिटात येतो. ओके ओके. आपण आज कुठली व्हिडिओ बनवली नाही आहे. म्हणजे आपण रेग्युलर तर व्हिडिओ चालू केलात ना नाईटचा किंवा डेचा टाकतो. आता आपण मॉर्निंगची टाकणार आहे. आज आपण मॉर्निंगला व्हिडिओ केले. आज मॉर्निंगची व्हिडिओ येईल चॅनलवर आपल्या. राईट मारून जाऊया. हे पण लाईट पण आहे. चांगलं पण बोललं म्हणजे कन्फ्युजन झालं. जस्ट आपण आता पोहोचलो आहे आपल्या इथे. आलो आहे आपण. आता आपण घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि ऑर्डर द्यायला जाऊ.
काय आपल्या जुलीला घेऊन जावं लागेल त्यांच्यावर. काय झालं? हो चला आपण आता कॅमेरा इथेच ऑफ करतोय.